स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। राज्यामध्ये पुन्हा एकदा मेगा पोलिसांची भरती होणार आहे आणि या संदर्भात खूप महत्त्वाची अपडेट जी की स्वतः राज्याचे गृहमंत्री यांनी दिलेली आहे ती आपण पाहणार आहोत। त्यासाठी तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर जर नवीन आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राइब करून ठेवा। पोलीस भरतीसह स्पर्धा परीक्षेच्या नवनवीन अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील। सुरुवात करू आजच्या व्हिडिओला। व्हिडिओ पाहण्या अगोदर या ठिकाणी पहा, तुम्ही जर आतापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉइन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉइन करा। टेलिग्रामवरती दररोजच्या चालू घडामोडी तसेच स्पर्धा परीक्षा संदर्भातली खूप महत्त्वाची माहिती, नवनवीन अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतात। स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचा असणारा चालू घडामोडी या विषयाचा डेली अभ्यास तुम्हाला करायचा असेल तर नक्कीच फायदा होणार आहे टेलिग्रामचा। यावरती लेटेस्ट पुरस्कार, स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणारा घटक म्हणजे पुरस्कार, चालू वर्षातील पुरस्कार, मागील वर्षातील पुरस्कार तसेच स्पर्धा परीक्षा संदर्भातल्या लेटेस्ट अपडेट जाणून घ्यायचे असतील तर गरजेचं आहे टेलिग्राम चॅनल जॉइन करणं। लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। आपल्या टेलिग्राम चॅनलची जॉइन करा, फायदा होईल। आता आपली मेन अपडेट पाहूया जी की आहे पोलीस भरती संदर्भात। या ठिकाणी पहा, महाराष्ट्रामध्ये नुकतीच एक मेगा पोलिसांची भरती जी आहे ती पार पडलेली आहे। पुन्हा एकदा नव्याने भरती होत आहे म्हणजे होणार आहे आणि याच भरती संदर्भात एक महत्त्वाची अशी अपडेट आहे। जसं की तुम्ही अगोदर पाहिलेलं आहे, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे की 23,628 पदे जी आहेत ती भरण्यात येणार आहेत आणि या संदर्भात पुढे माहिती दिलेली आहे न्यूजपेपरला। राज्यात लवकर होणार पोलीस भरती, अशा प्रकारची हेडलाईन आहे। या ठिकाणी पाहू शकता, पुढे माहिती आहे लवकरच 23,628 पोलीस शिपायांची पदभरती जी आहे ती होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत लक्षवेधी वेळी दिली। गृह विभागातील पोलीस शिपाई भरती तातडीने करण्याबाबत लक्षवेधी सूचना सतेज उर्फ बंटी पाटील यांनी मांडली होती। यावर उत्तर देताना फडणवीस बोलत होते, गृह विभागात एकूण 1976 पासून आकृतिबंधानुसार पदभरती केली जात होती। आता लोकसंख्येनुसार किती अंतरावर पोलीस स्टेशन कर्मचारी युनिट असले पाहिजे याबाबत नवीन आकृतिबंध जो आहे तो तयार करण्यात आला आहे। नवीन आकृतिबंधानुसार मोठ्या प्रमाणात पोलीस भरती करण्यात येणार आहे आणि यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। 8,400 लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता होती ती वाढवण्यात आलेली आहे। कोरोना काळात अनेक उमेदवारांची वयोमर्यादा संपत आल्याने उमेदवार निराश झाले होते। या संदर्भात गृह विभागाशी चर्चा करून निर्णय घेऊ असेही उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। तर अनेक विद्यार्थ्यांचं वय जे आहे ते संपत आलेलं आहे। कोरोना काळामध्ये जी पदभरती झालेली नाही त्यामुळे देखील त्याचा जो तोटा आहे तो विद्यार्थ्यांना झालेला आहे। तर नक्कीच या विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरतीची जी वयोमर्यादा आहे ती वाढवून देण्यात यावी आणि त्यामध्ये पुढे देखील माहिती आहे अनुसूचित प्रकार टाळण्यासाठी उपाययोजना। तर पोलीस शिपायांची परीक्षा एजन्सीकडे दिली असून यात अनुसूचित प्रकार होऊ नये म्हणजेच जॅमर बसवण्याचा प्रायोगिक तत्त्वावर वापर करण्यात येणार आहे। यासाठी सायबर प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत असून त्यामध्ये सोशल मीडिया साईट, गेम सॉफ्टवेअरचा अंतर्भाव केला जाणार आहे। सायबर गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी ठोस पावले उचलण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलेले आहे। CCTV संदर्भात नियमावली तयार करण्यासंदर्भात गृह विभागाला सूचना देण्यात आल्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलेले आहे। तर सर्वात महत्त्वाचं आपल्यासाठी ते म्हणजे राज्यामध्ये पुन्हा एकदा मेगा पोलिसांची भरती होणार आहे। 23,000 हा आकडा खूप मोठा आहे आणि 1976 पासून जो पोलीस भरती करण्यासाठी जो आकृतिबंध होता त्या आकृतिबंधानुसार पोलीस भरती आता न होता राज्यातील लोकसंख्येच्या प्रमाणानुसार त्या ठिकाणी पोलीस स्टेशन आणि पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांची जी संख्या आहे ती निश्चित होणार आहे आणि त्यानुसार पोलिसांची भरती जी आहे ती करण्यात येणार आहे। तर विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे, मेगा भरती होत आहे, लवकरच ही भरती निघो अशा आपण आशा करूया आणि ज्यांचं वय जे संपुष्टात येत आहे त्यांच्यासाठी वयोमर्यादा वाढवून देण्यात यावी यासाठी देखील विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील असलं पाहिजे। त्याचप्रमाणे सरकारने देखील त्यांच्या प्रयत्नांना यश आणून त्यांच्यासाठी वयोमर्यादा जी आहे ती नक्कीच वाढवून दिली पाहिजे। पोलीस भरती संदर्भातल्या लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करून ठेवा। परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।